गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या टॉपिकमध्ये आपण स्टेप बिल्डिंग परमिशन म्हणजे जे स्टेप मार्जिंग असते ते कसं मार्क करायचं, त्याचा पर्पज काय आहे ती आपल्या ड्रेसिंगमध्ये सांगणार आहे. अगोदर मी पार्ट ऑनलाईनचा पार्ट घेणार आहे, त्याच्यानंतर आशिष ड्रॉइंगचा पार्ट घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपले जे काही तुमचे क्वेश्चन असणार आहे ते आपण लास्टला क्वेश्चन आन्सर घेणार आहे. त्यासाठी आपले रघु सर असणार आहे. तर मी आता स्टार्ट करतो. आजचं जे आपण ट्रेनिंगमध्ये जो टॉपिक घेतलेला आहे बिल्डिंग परमिशनमध्ये जो स्टेप मार्जिंग असते ते कसं ट्रेस करायचं वगैरे, आणि ऑनलाईनमध्ये कुठं स्टेप मार्जिंगसाठी डिटेल्स कसं भरायचं फिलअप करायचं ते पण सांगणार आहे. माझा आवाज येते क्लिअर सर्वांना? हो सर, येत आहे. ओके सर, थँक्यू. आता पहिल्यांदा तर तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे. आय डी ही आमची टेस्टिंग साईट आहे. लॉग इन केल्यानंतर कोणत्या युएलबीसाठी तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे त्या युएलबीचं नाव इथं सर्च करायचं आहे. जसं की मी रत्नागिरी युएलबी घेत आहे आता. सबमिट. त्याच्यामध्ये डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला टिपिक लाईनमध्ये टिपिक लाईन प्रोजेक्टवर जायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जर ऑलरेडी तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट केलेले असेल तर तुम्हाला लिस्ट दिसणार याच्यामध्ये. तुम्ही पहिल्यांदाच BPMS यूज करत असाल या युनिसाठी पहिल्यांदाच तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करत असाल इथं ब्लँक येणार. न्यू प्रोजेक्टवर जायचं तुम्हाला. इथे तुम्हाला 4 स्टेप दिसणार. 4 स्टेप प्रॉपरली फिल करायचे तुम्हाला. जे आपण रेड कलर मध्ये जे स्टार दिलेलं आहे इंडिकेट करते तो कंपल्सरी मॅन्डेटरी आहे, जे तुम्हाला फिलअप करायचं. अदरवाईज जिथं स्टार कलर रेड कलर नाही आहे तिथं तुम्हाला ऑप्शनल ठेवलेलं आहे. तुमच्या प्रोजेक्टनुसार तुम्ही सिलेक्शन देऊ शकता. ओके. नेम ऑफ सर्व्हिसमध्ये तुम्हाला तुमची जे सर्व्हिस घेणार आहे, जसं की आज आपण बिल्डिंग परमिशन घेत आहे तर बिल्डिंग डेव्हलपमेंट घेतलं मी इथं. त्याच्यानंतर स्पेशल स्कीम, हे काही स्पेशल स्कीम मॅन्डेटरी नाही आहे. तर तुम्ही एखाद्या स्पेशल स्कीमसाठी जर प्रोजेक्ट क्रिएट करत असाल तर तुम्ही इथं सिलेक्शन देऊ शकता. जसं की एक्झाम्पल आपण प्रधानमंत्री आवास योजना जर तुमचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही इथं स्कीममध्ये सिलेक्ट करू शकता. जर नॉर्मल असेल तर सिलेक्ट करायची गरज नाही. त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन एजन्सी, प्रायव्हेट, चॅरिटेबल ट्रस्ट, प्लॅनिंग अथॉरिटी, सेमी गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि NTDA. जर तुमचा प्रोजेक्ट जर एखादा गव्हर्नमेंटचा असेल तर तुम्ही इथं सेमी गव्हर्नमेंट सिलेक्ट करू शकता, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट. आता तुमचं प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट. त्याच्यानंतर प्रोजेक्टचं नाव टाकायचं तुम्हाला. इथं बघा प्रोजेक्ट नावमध्ये फक्त अल्फाबेट आणि नंबर यूज करू शकता. स्पेशल कॅरेक्टर यूज करायचं नाही, आता ते प्रोजेक्टचं नाव तुमचं घेणार नाही. त्याच्यानंतर साईट ॲड्रेस. इथे तुम्हाला आता मी शॉर्टकटमध्ये टाकत आहे. इथं तुम्हाला तुमचा विलेज नेम, तुमचा प्लॉट नंबर, सर्वे नंबर, तालुका, डिस्ट्रिक्ट सर्व इथं मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड DP आणि RP पार्ट प्लॅन. जर तो RPचा म्हणजे कॉन्सिसचा असेल तर DP प्लॅन तुम्हाला अटॅच करायचा आहे. त्याच्यानंतर इथं वार्ड नंबर, हे वार्ड नंबर जो येतो तो ॲज पर ॲडमिन कॉर्पोरेशनमध्ये जे दिलेल्या वार्डनुसार येतो. त्याच्यानंतर रेग्युलायझेशन, ऑथराईज,
टाईप ऑफ डेव्हलपमेंट. टाईप ऑफ डेव्हलपमेंट एल आय जी, तुमचा जो प्लॉट आहे तो एल आय जी आहे की रो हाऊस आहे की सेमी डिटॅच आहे की डिटॅच आहे, ते ऑप्शनल तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यापैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सर्वे, म्हणजे तुम्ही सर्वे कधी केली होती त्या प्लॉटची डेट घ्यायची. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्रपोजल, तुमचं प्रपोजल कोणत्या टाईपचं आहे, रेसिडेन्शियल आहे की कमर्शियल आहे की इंडस्ट्रियल आहे की मिक्स आहे की एज्युकेशनल की ग्रुप हाऊसिंग की इन्स्टिट्यूशनल. जसं की हा प्रोजेक्ट माझा रेसिडेन्शियल आहे, म्हणजे रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे माझी, तर मी इथं रेसिडेन्शियल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं स्कूटनी पेमेंट ऑलरेडी पेड, तुम्ही जर पेमेंट ऑलरेडी केले असेल तर येस करायचं, अदरवाईज नो करायचं. त्याचा एरिया नेम हा जो येतो तो ॲडमिन कॉन्ट्रिब्युशन म्हणजे जे एरिया डिफाईन केलेला आहे त्याच्यानुसार इथं शो होतं. त्याच्यानंतर लोकेशन माझा नॉन कंजेस्टेड आहे. रोड जी विड्थ आहे माझी प्लॉटची च्या समोरची ती अबो 9 मीटर आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्लॉट लेआउट, इथं सँक्शन लेआउट जर घेतलं तर तुम्हाला इथं लेआउट नंबर मॅन्डेटरी आहे, जे तुम्हाला अगोदर एखादी बिल्डिंग परमिशन सबमिट करण्याच्या अगोदर लेआउटची सर्व डेटा एंट्री करून ती अप्रुव्हल करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला तो नंबर शो होतो. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. त्याच्यानंतर जो सेकंड आपला स्टेप आहे तो प्लॉट डिटेल्स आहे. इथे तुम्हाला तुमचं जे प्लॉट आहे कोणत्या झोनमध्ये आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर युजेस कशासाठी यूज करणार आहे तुम्ही, एनी रेसिडेन्सी, इथे तुम्हाला टिक्का नंबर, सिटी सर्वे नंबर फिल करायचं आहे. त्याच्यानंतर प्लॉट नंबर आणि प्लॉट नंबर, सेक्टर नंबर मेडिटर नाही आहे तुम्ही टाकू शकता, विलेजचं नाव, त्याच्यानंतर एरिया ॲज पर फिजिकल सर्वे नुसार किती आहे, माझा 1000 आहे आणि सेम युअर रेकॉर्ड नुसार पण 1000 आहे. एरिया ऑफ प्लॉट ॲज पर सिटी मॅप सेम आहे माझं. त्यानंतर तालुका, विलेज, आय जी नुसार मी सिलेक्ट करत आहे. त्याच्यानंतर लॅटिट्यूड ऑफ प्लॉट आणि लॉंगिट्यूड प्लॉट, तुमचं जे प्लॉट असणार आहे जिथे असणार आहे त्याचा लॉंगिट्यूड काढायचं तुम्हाला. त्याच्यानंतर ॲप्लिकंटचे टाईप, तुम्ही जे KYC केलेले आहे ॲप्लिकंटचे त्याच्यानुसार त्याचं ॲप्लिकंट टाईप सिलेक्ट करायचं. जर मल्टिपल असेल तर मल्टिपल, इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल. आता माझं जे होणार आहे इंडिव्हिज्युअल आहे. इंडिव्हिज्युअल सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या आधार कार्डनुसार त्याचं नाव सर्च करायचं आहे, आधार कार्डवर जे नाव आहे त्याच्यानुसार. त्याच्यानंतर डायरेक्ट इथं शो होईल डेटा तुमचा, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी, पोस्टल ॲड्रेस आणि आधार नंबर सेव्ह करायचं. डेट इज नॉट. इथं सेम घेतलं त्याच्यामुळे इश्यू आलेला आहे, लॅटिट्यूड सेम नसतात त्याच्यामुळे तो मॅच नाही म्हणतात. आता तो सेव्ह केल्यानंतर सेव्ह होईल.
आता इथं जे 7/12 हॅश 7/12 जो आलेला आहे तो काही एरर नाही आहे. आपण लाईव्हवर डिप्लॉय केलंच नाही 7/12 फॅचिंगचं, हे टेस्टिंगमध्येच आहे. हा 7/12 फॅचिंग म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट क्रिएट करण्याच्या अगोदर इथं तुम्हाला ऑप्शन आहे हॅश 7/12, याच्या टॅबमध्ये जायचं आहे आणि इथं ॲडमध्ये जायचं आहे. इथं ते डिस्ट्रिक्ट, तालुका, आता नगर परिषद रत्नागिरी तालुका आहे तुमचा. जो 7/12 लिहिलेला आहे तो इथं घ्यायचा आहे. तुमचा सर्वे नंबर टाकायचा इथं. सर्वे नंबर घेतला मी, 7/12 फॅच केला. आता हे केल्यानंतर तुम्हाला इथं अमाऊंट द्यावं लागेल, 16 रुपीज. ते तुम्हाला पे करायचे. हे सध्या काय लाईव्हवर टाकलेलं नाही, फ्युचर मध्ये येणार आहे तुम्हाला. आणि तुम्हाला 7/12 वगैरे जे तुम्ही हे असतात अपलोड करता, त्याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करायची गरज येणार नाही. सेव्ह झालं आणि इथं आता जे मी ऍड केलं होतं ते 7/12 व्ह्यू क्लिक करतो. हे बघा तो 7/12 आलेला. आता याचे महाराष्ट्र शासनचा सर्व नंबर आहे, ह्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झालेला आहे. ओनरचं घ्यायचंय. अशी सर ते केलं का ऍड 7/12चं? माझ्या लॉग इनला कर, माझं लॉग इन ओपन कर. परत दुसरं आपण 7/12 ऍड करू. आता 125 घेतलं ना तर इथे 125 या गावामध्ये नाहीये सर्व नाव, म्हणून तो असं दाखवतोय. रत्नागिरी में तूने ऐड किया है क्या? क्या क्या है? हे आपण प्रोजेक्ट क्रिएट केला होता. सेव्ह अँड नेक्स्ट. हे 7/12ची जी प्रोसेस आहे ना इथं जी, ते अगोदर करून घ्यायचंय. आता हे बघा हे का आलंय. आता आशिष सरांनी या टॅबला जाऊन हॅश 7/12 टॅब आहे तिथे ऍड केलंय, म्हणून इथं शो झालेलं आहे. इथं सिलेक्शन केल्यानंतर इथं महाराष्ट्र शासन आलेलं आहे. याच्यानुसार इथं जे तुम्ही फॅच करणार 7/12 त्याच्यानुसार इथं
इथे एरिया येणार. हा गव्हर्नमेंटचा सातबारा आहे. आपण एक ओनरचा घेऊ ऍड करू, तुम्हाला कळून जाईल. हे बघा, आता हे आपण दापोली गावाचा सातबारा घेऊ. हे बघा आगे, आता हे जे आहे ना, आशिष सरांनी माझ्या लॉगिन मध्ये ज्याच्या लॉगिन मध्ये तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करत आहे त्याच्या लॉगिन मधून सातबारा फॅच टॅब आहे तुमच्या लेफ्ट साईडला, तिथं ते ऍड केल्यानंतर इथं ड्रॉपडाऊन मध्ये जेवढे तुम्ही ऍड करणार तेवढे इथं शो होणार. मग तुमचा या प्रोजेक्ट साठी कोणता सातबारा घ्यायचा आहे, सर्व नंबर इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं त्याचा खाटा नंबर, खाटा टाईप आणि ओनर नेम आणि एरिया आणि मोटेशन नंबर आणि कधी अपडेट केलं हे पण इथं शो होतो. आता इथं सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक याच्यानुसार तुम्हाला तुमचं इथं सर्वे नंबर आणि एरिया इथं बाय डिफॉल्ट आणि व्हिलेज नाव शो होतं, म्हणजे तुम्हाला फिलअप करणं राहणार नाही. इथं प्लॉट नंबर टाकतो माझा आणि प्लॉट, आणि इथं फिजिकल एरिया माझा 1000 आहे, CTS 1000 आहे, जो मी नेम घेणार. जर तुमचा सेम जर असेल तर तुम्ही इथं सेम टाकू शकता. ओके, त्याच्यानंतर सिलेक्शन करायचं, लॅटिट्यूड टाकायचं, मगाशी आपण घेतलं. ओनरचं नाव, सेव्ह करायचं. या सॉरी आपण दोन सिलेक्ट करायचं राहिलं होतं, रेसिडेन्शियल आणि रेसिडेन्स. सेव्ह. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर अदर डिटेल्स मध्ये तुमचा बेसिक एरिया, प्रीमियम, TDR तुम्ही जर जेवढे प्रपोज करणार आहे त्याच्यानुसार इथं फिल करायचं. सेव्ह. नेक्स्ट. त्याच्यानंतर इथं करायचं एरिया, आर यू डुईंग एज्युकेशन फॉर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. सेव्ह अँड नेक्स्ट. इथं पण नो करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट. त्याच्यानंतर आपण आलो बिल्डिंग टाईप मध्ये. तर माझी बिल्डिंगचं नाव इथं टाकायचं, तर माझं बिल्डिंगचं नाव रेसिडेन्शियल आहे आणि माझं नंबर ऑफ फ्लोर 9 आहे आणि पिन टेबल 0.45 आहे आणि माझं अकोमोडेशन यूज रेसिडेन्शियल आणि त्याचा सब कॅटेगरीमध्ये माझे फ्लॅट आहे. नंबर ऑफ टेनामेंट माझं 9 आहे आणि इथं आर यू टेकन स्टेप मार्जिन, जे आपण स्टेप मार्जिन घेणार आहे ते येस केल्यानंतर इथं एक कॉलम ऍड होतो. जर इथं नो केला आपण तो निघून जातो कॉलम. ऍड करून घ्यायचं, येस करायचं आणि ग्राउंड फ्लोर. ते ग्राउंड फ्लोअरचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर फ्लोअरची हाईट 4 रेसिडेन्शियल. माझा जो ग्राउंड फ्लोअर आहे
प्लस पार्किंग फ्लोर आहे ग्राउंड फ्लोअरमध्ये. त्याचा स्पेसिफिक फ्लोर विथ इंडिकर 0 घेतला. त्याच्यानंतर आमची दुसरे फ्लोर ॲड करण्यासाठी त्या प्लसवर क्लिक केलं, म्हणजे ॲड केले एक रो. ते रो केल्यानंतर माझे जे सेकंड जे फ्लोअर आहे ते टिपिकल फ्लोअर आहे. त्याची फ्लोअर हाईट मी घेत आहे 3.5. त्याच्यानंतर फ्लोअर रेसिडेन्शियल. आणि आता जेवढे टिपिकल फ्लोअरमध्ये जेवढे आपले फ्लोअर आहे त्याचं इथं सिक्वेन्स आपण टाकायचं आहे. त्याच्यानंतर माझा जो 7 फ्लोअर नंतर जो 8 फ्लोअर आहे त्याची हाईट मी 3 घेतली आणि रेसिडेन्शियल घेतलं. आणि जो माझा शेवटचा फ्लोअर आहे तो स्टेप मार्जिन घेतली, त्या फ्लोअरमध्ये स्टेप मार्जिन घेतलेली आहे. असं आपल्याला फिल करायचं आहे, सेव्ह करायचं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट बिल्डिंग. इथं रेसिडेन्शियल घेतली. इथं सुपरवायझर नेम तुम्ही जे सिलेक्ट करणार तर त्याच्या, जर तुम्ही सुपरवायझर असेल तर तुमचं नाव तुम्ही सर्च करू शकता इथं. आता सुपरवायझर नाही, मी ॲज अ आर्किटेक्ट म्हणून रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर इंजिनियर, मॅप टू लिस्ट आणि फायनान्स. हे झालं आपलं प्रोजेक्ट क्रिएट. टिपिकल प्रोजेक्टवर परत क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला ऑनलाईन फायनान्स सबमिट डन दिसेल. आणि हे मी जे प्रोजेक्टचं नाव टाकले तो प्रोजेक्टचं नाव एक युनिक प्रोजेक्ट कोड इथं जनरेट झालेलं आहे त्यांना या प्रोजेक्टसाठी. सर्व्हिस आणि प्रोजेक्ट डेट. आणि इथं ऑनलाईन फायनान्स सबमिट डन म्हणजे आपला ऑनलाईनचा पार्ट इथं संपलेला आहे. याच्यानंतर जे आपलं टिपिकल सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आपण हा प्रोजेक्ट शो होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेसिंग करायचं. जे ट्रेसिंगचा पार्ट आहे याच्यानंतरचं ते आशिष सर घेणार आहे. आशिष सर. हेलो. हाँ, गुड मॉर्निंग ऑल. स्क्रीन दिख रहा है सबको? हेलो. हाँ दिख रहा है. हाँ. हाँ, अभी सबसे पहले हम टिपिकल लैंड में लॉगिन करेंगे. लॉगिन करने के बाद जो हमने अभी ऑनलाइन में सबमिट किया है सर ने, वो प्रपोजल कोड हमको टिपिकल लैंड में शो होगा यहाँ पर. ये सिलेक्ट करके ओपन करना है. फिर से लॉग आउट करके लॉगिन करना. सेलेक्ट करके ओपन करना है. एक ड्राइंग है, जीरो लेयर में रखा है हमने ये ड्राइंग. आज हम इसे टेस्ट करेंगे. फिर लेफ्ट हैंड साइड से डबल क्लिक करके ऑटोकैड ओपन करना है. लोडेड सक्सेसफुली. ओके. तो हमने जीरो लेयर में ड्राइंग लिया था, इसे हम कॉपी करते हैं, Ctrl+C, और टिपिकल लैंड के ऑटोकैड में हम पेस्ट कर देंगे.
और प्रीवियस ऑटोकैड हम क्लोज कर देंगे। सबसे पहले हम प्लॉट मार्क करेंगे, टिपिक लाइन प्लॉट, मार्क प्लॉट बाउंड्री। एक प्लॉट हमने मार्क कर दिया। अभी प्लॉट का फ्रंट, रेयर साइड, साइड 1, साइड 2 मार्क करेंगे हम। लेआउट प्लॉट, क्रिएट प्लॉट साइड, फ्रंट, फ्रंट मार्क करेंगे हम। फ्रंट पे क्लिक करना है और मार्क करना है। फ्रंट हमने मार्क कर दिया, अभी मार्क करेंगे रेयर साइड। रेयर साइड भी मार्क कर दिया, अभी साइड 1 और साइड 2। अभी हम मार्क करेंगे रोड, मार्क रोड। आपका रोड किस साइड में है वहां से सेलेक्ट करना है। फ्रंट में है तो फ्रंट के लिए F इंटर, क्लोज। ये हमने प्लॉट मार्क कर दिया। अभी हम मार्क करेंगे बिल्डिंग बाउंड्री, फ्लोर बाउंड्री। इसके लिए जाना है टिपिक लाइन में, बिल्डिंग, मार्क बिल्डिंग बाउंड्री। नेमिंग आएगा जो हमने ऑनलाइन में सेलेक्ट किया है, ओके। फिर हम मार्क करेंगे फ्लोर, ग्राउंड फ्लोर है तो ग्राउंड फ्लोर पे सेलेक्ट करना है, ओके। सेम कमांड, इंटर। टिपिकल फ्लोर है ये, तो हम यहाँ टिपिकल फ्लोर मार्क करेंगे और ये 8th फ्लोर है। ये है, हमने फ्लोर बाउंड्री, बिल्डिंग बाउंड्री मार्क कर दिया। अब मार्क करेंगे FSI लाइन। तो ये पार्किंग है, तो पार्किंग के लिए सिर्फ हम स्टेयरकेस पे मार्क करेंगे। प्रपोज 1, ग्राउंड फ्लोर पे मार्क कर दिया। अब हम मार्क करेंगे टिपिकल फ्लोर। एक्चुअली 0 लेयर में है तो मैं इसे कॉपी करके बाहर ले लेता हूँ 60 पर, इसे मार्क करता हूँ। प्रपोज 1, ये हमने मार्क कर दिया FSI लाइन। हाँ, अभी हमारा ये 8 फ्लोर पे स्टेप मार्जिन है, तो इसके लिए सबसे पहले हम क्या करेंगे, इसे कॉपी करके बाहर लेते हैं 60, और ये FSI का लाइन ये है, तो इसे हम बाहर ले लेते हैं। सेम मार्क करना है जैसे हम मार्क करते हैं फ्लोर, FSI लाइन। ये हमने मार्क कर दिया और फ्लोर में इसे मूव कर दिया। अभी मार्क करेंगे हम स्टेयरकेस, मार्क स्टेयरकेस। नॉर्मल है तो 1, ये हमने ग्राउंड फ्लोर पे स्टेयरकेस मार्क किया। सेम यहाँ पर भी सेम, और 8 फ्लोर पे भी सेम।
ये कर्व है, तो इसके लिए मैंने जीरो लेयर में पहले से ड्रॉ किया था, उसे मैं सिलेक्ट करके इंटर कर देता हूँ। फिर हम मार्क करेंगे रेफरेंस पॉइंट। रेफरेंस पॉइंट स्टेयरकेस पे मैं मार्क करता हूँ। ओके, ऐसे सेलेक्ट करके कॉपी कर देता हूँ। हे ट्रान्सफर करून घेता येईल ना, हे डायरेक्ट ऑनलाईन टू ऑनलाईन ट्रान्सफर होईल त्याचं काही विषय फर्स्ट इन फर्स्ट आउट. सेम प्लेस पे ही रखना है। हमने मार्क कर दिया रेफरेंस पॉइंट। अब मार्क करेंगे नॉर्थ डायरेक्शन। नॉर्थ डायरेक्शन मार्क करना है, यहाँ पे रख दिए। फिर मार्क करना है प्लिंथ, टिपिक लाइन, फ्लोर, मार्क प्लिंथ। सिलेक्ट बिल्डिंग लाइन, सिलेक्ट बिल्डिंग लाइन को क्लिक करना है, ओके करना है और मार्क करना है। नॉर्मल मैं एक प्लिंथ ऐसा एक रेक्टेंगल मार्क कर देता हूँ आप लोग को दिखाने के लिए। हमने एक प्लिंथ मार्क कर दिया। अब हम करेंगे कंसिडर डेड वॉल। आम्हाला रिपोर्ट टेक्स्ट द्यायला. कंसिडर डेड वॉल करना है और उसे प्लॉट में मूव करना है। अब हम मार्क करेंगे स्टेप मार्जिन। तो स्टेप मार्जिन के लिए टिपिक लाइन, बिल्डिंग, मार्क स्टेप मार्जिन, ऍडमिन मधून ड्रॉ करना है। त्यांचं थोड्या वेळासाठी ऍक्टिव्ह तो सिलेक्ट बोल रहा है, सिलेक्ट बिल्डिंग लाइन। तो बिल्डिंग लाइन पे सिलेक्ट करना है। 8 फ्लोर पर है तो 8 फ्लोर पे ओके। फिर इसे मूव कर देना है प्लॉट पर। लॉगिन थोड्या वेळासाठी ऍक्टिव्ह करा. यहाँ प्लॉट को मूव कर ही देना है। सगळी प्रपोजल त्यांच्या ये लॉगिन सेक्शन व्यू। करून ट्रान्सफर करून घ्या. आता पवार करायचे. ये होने के बाद फिर हम फाइल डालेंगे जनरेट में। मार्क टेलीकॉम रूम। त्यांना ऍडिशनल चार्ज होतं का? टेलीकॉम रूम हमने मार्क नहीं किया था, तो टेलीकॉम रूम एक मार्क करता हूँ। ऍक्टिवेट केलं. युजर मध्ये त्यांचं एफएसआई के इनसाइड मार्क करना है, तो मैं यहाँ दिखा देता हूँ स्टेयरकेस के। मला ऍडमिनचं हे देत आहे का, म्हणजे त्यांचं नावच दिसत नाही की कसं, मला समजलं. कारण जर त्यांचं लॉगिन तुमच्या म्हणजे नाशिक ऍडमिन मध्ये जर चालू केलेलं फक्त इनॅक्टिव्ह दिसेल. कारपेट भी मार्क कर देते हैं हम फ्लोर पर। ओके, मग हे तिकीट 2 मिनिटं. टिपिकल फ्लोर है तो एकदा क्रॉस चेक करू. नाहीतर ते तिकीट रिटर्न करा, मी पुढे पाठवतो. कारण आम्हाला पण ऑप्शन नाहीये, म्हणजे आमच्याकडे पण राईट. 2 मिनिटं फक्त. और एक कारपेट यहाँ पे मार्क कर देते हैं 8 फ्लोर पर।
फ्लोर मार्क कारपेट 8 फ्लोर पे मार्क करना है 801 हमने मार्क कर दिया और मूव कर दिया। जनरेट करने से पहले एक बार पॉज कर ले लेना है ड्राइंग को अपने पर्ज ऑल एंड जनरेट। नंबर ऑफ शीट A1 2 एंटर। मला मॅडम मला फक्त एक सांगा ते आता ज्यांची ट्रान्सफर झाली त्यांचं नाव कसं आहे? पण मॅडम दिसतंयच ना ते. आता मी चेक केलंय माझ्याकडे. आता मला मग ऍडमिन द्या मी एकदा क्रॉस चेक करते. फायर स्टेयरकेस मिसिंग। हाँ स्पेशल में गया तो इस फायर स्टेयरकेस मार्क करना है। फायर स्टेयरकेस मार्क करने के लिए टिपिकल लाइन फ्लोर मार्क स्टेयरकेस तीसरे नंबर पर है। हम यहाँ पे दिखाते मी आता माझ्या मास्टर डिटेल मध्ये शोधते. फिर एक बार पॉज करना है फाइल को फिर से जनरेट। हाँ बोला. जनरेट कंप्लीटेड सक्सेसफुली। ड्राइंग हमारा जनरेट हो गया है। एक्सटेर्नल रिपोर्ट में हम चेक करते हैं सेटबैक 12 मीटर का रोड फ्लैट्स लिए एनी रेसिडेंशियल बेसिक FSI। अभी ये देखिए इसमें दो आपको आए रियर साइड लेफ्ट साइड और राइट साइड 6 लगाए।
तिकीट मला रिटर्न पाठवा. हमने कम प्रपोज किया है, इसके लिए ये फेल्ड आ रहा है. इसमें कुछ डाउट किसी को पूछना है कुछ? आशिष सरांनी तुम्हाला आता स्टेप म्हणजे कसं मार्क करायची, कसं ट्रेस करायचं ते सांगितलेलं आहे. जर तुम्हाला मी मग जे 7-12 फॅचिंगचे दाखवलेलं आहे ना, त्याच्यात तुम्हाला जर समजलं नसेल तर ते पण सांगू शकतो कसं काय करायचं. सध्या आपल्या लाईव्ह वर नाहीये, ते सध्या टेस्टिंग मध्ये आहे. जर आपलं सर्व झालं असेल तर सर्व कळालं असेल तर आपण क्वेश्चन स्टार्ट करू. हॅलो सर, युजर मार्क केल्यानंतर सुद्धा रिपोर्ट मध्ये फेल दाखवते. युजर मार्क केल्यानंतर सुद्धा सगळं म्हणजे तिकीट आहे का तुमचं? तिकीट नाही आहे, पण युजर मार्क केलं ना, म्हणजे सॉरी, तरी सुद्धा ते रिपोर्ट मध्ये फेल दाखवते. नॉट ऍप्लिकेबल म्हणते ते प्रपोज मध्ये सुद्धा, परंतु आम्ही प्रोव्हाइड केल्यानंतर सुद्धा रिपोर्ट मध्ये फेल दाखवते. युजर मध्ये रिपोर्ट नॉट युजर तरी पण ते रिपोर्ट मध्ये फेल दाखवते आम्ही प्रोव्हाइड करून सुद्धा. कशाचा म्हणजे कोणत्या टेबल फेल दाखवते स्क्रुटनी रिपोर्ट मध्ये? ती युजर ओएसटी युजरचं टेबल नाही का, ओएसटी युजरचं टेबल त्यामध्ये. एक मिनिट रिपोर्ट ओपन करतो रे. कुठला? त्याच्यात कशामध्ये सर? हॅलो प्रमोद सर. हॅलो. युजर मध्ये युजर ओएसटी फॉरवर्ड मी केलंय सर. फॉरवर्ड ऍक्च्युली ते माझ्याकडे तिकीट नव्हतं. कुठे सर, कुठे येऊ जर? सांगितलंय मी. हॅलो. युजीआर म्हणतायत ना ते, अंडरग्राऊंड वॉटर असेल. हा हा, अंडरग्राउंड अंडरग्राउंड वॉटर सांगा ना सर. होय सर, होय बरोबर. तिथं आलंच नाही काय सर? मी मार्क नाही केलाय ना सर. हे मार्क करून बघायचं साहेब, हे मार्क करून बघा, तरी पण फेल दाखवतोय. म्हणजे अंडरग्राउंड हा, फेल येस येस दाखवतोय. आलंय ते. 1-2 तिकीट आलंय सर आपल्याकडे. चेक. हो. आणि ह्यामध्ये ना याची सिक्युरिटी केबिन वगैरे असते ना, जी कंपाऊंड वॉलला बांधतो आपण, हा हा. त्याचे पण एफएसआय काउंट होतं का बघा त्या ते केसमध्ये. सबस्ट्रक्चरचं का? हो. पॉइंट लिहून ठेव ना. अरे उस सर को जॉइन करने के लिए बोलो. सिक्युरिटी केबिन आणि पब्लिक टॉयलेट वगैरे ते घेतात ना हम्म. सबस्ट्रक्चर मध्ये, ते एफएसआय मध्ये काउंट होतं का जरा बघा. ठीक आहे, आपण क्वेश्चन आन्सर चालू करू. आमचे सिनियर सर जॉईन होत आहे. परमेश्वर सर, एक प्रश्न होता. परमेश्वर सर, हा बोला सर बोला. आपण जे सॅनिटेशन टाकतो ना, हा पब्लिक स्टँड, ते रिपोर्ट ओपन करावा घेतो आताचा. आशिष सर रिपोर्ट ओपन करा. कुठला? ओके. आताचा जो रिपोर्ट आहे ना, त्याच्यात पब्लिक सॅनिटेशन वगैरे येतं ना, ते हा रिक्वायर्ड आणि प्रपोज किती केलंय? खाली खाली नीचे 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 और नीचे. नीचे. और हाँ बस बस ओके. अभी आता है ना, फीमेल मेल रिक्वायर्ड प्रपोज, उसका मार्किंग कैसे करेंगे? लेकिन जो रहेगा उसका तो आता ही रहेगा, इसके अलावा जो आता है उसके लिए बोल रहा हूँ. मतलब अभी नहीं, ये सर, रेसिडेंशियल देखिए, है तो इसमें ठीक है, कैसा है, कमर्शियल WC रहेगा तो कैसे आएगा? नहीं, कमर्शियल रहेगा तो आप वो जैसा कारपेट मार्क करेंगे ना सर, हाँ, तो वो कारपेट के ऊपर है. आप जैसा कारपेट मार्क करेंगे ऐसा आएगा आपको.
नहीं वो अभी पता इसमें है, देखिए लेकिन जिसको नंबर। अभी हाँ कमर्शियल के लिए जितना लगेगा उतना तो हम उसके अंदर देंगे, लेकिन इसके अलावा पब्लिक के लिए विजिटर रहते हैं ना, उसके लिए भी लगता है ना उनको। अभी देखिए ना सर, यहाँ पे ऑप्शन दिया है आपको, मार्क हाँ, पब्लिक, मार्क लेकिन वो काउंट पब्लिक नहीं होता है ना बाथरूम। उसमें। नहीं नहीं, अगर इसका काउंटिंग कैसे करेंगे वो रिपोर्ट में, और इसका मार्क किधर करेंगे, पब्लिक का रहेगा। नहीं, वही बोलो ना सर, मार्क पब्लिक बाथरूम है, अभी जैसा हमने हाँ मार्क मार्क किया है ये। हाँ। फिर इसमें अगर आपका यूरिनल आता है तो वो हम्म। मार्क करिए। ऐसा सर, आपको ना ऐसा मार्क करके सर चेक करना होगा वो। वही बता रहा हूँ, जो रिक्वायर रहेगा वो उसके अंदर ही मार्क करेंगे, लेकिन इसके अलावा जो रहता है ना, ये उसका मैं बोल रहा हूँ। पब्लिक यूरिनल का भी है इसमें। ठीक है ना सर, आपने ये रिगार्डिंग टिकट रेस किया है सर आपने? टिकट रेज नहीं किया, वो पिछली बार बोला था तो वो सर बोले ट्रेनिंग में दिखाएंगे। कौन, अजय सर ने बात किया था क्या? हाँ नहीं, अभी तो आज अजय सर ट्रेनिंग में है, नहीं तो आज वो क्वेश्चन आंसर के लिए आते थे वो। हाँ, ठीक है, मैं ये आपका पॉइंट सर सर को बोलता हूँ मैं। चलेगा। हाँ, नेक्स्ट नेक्स्ट सांगा तुषार शिंदे सर. फुल ऑक्युपेंसी का, फुल ओसी का स्टेटस होम पेज पे दिखता नाही क्यों? पेजला म्हणजे कुठं तुमच्या लॉग इनला की काय? आमच्या लॉगिनलाच की, आमच्या लॉगिनलाच फुल हे ऑक्युपेंसीचं स्टेटस अनडिफाईन्ड दिसतोय, अनडिफाईन्ड. प्रपोजल स्टेटस रिपोर्ट मध्ये गेल्यानंतर तिथं तिथे तिथे दिसतंय ते, त्या ठिकाणी कळते, पण होम पेजला जर गेलं तर त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे जसं बिल्डिंग अनडिफाईन्ड म्हणजे अनडिफाईन्ड. ओके ओके सर. म्हणजे जसं बिल्डिंग परमिशनला जेव्हा तुम्ही डॅशबोर्डला जाता पेंडिंग ऍट वगैरे दिसते ना आपल्याला बिल्डिंग परमिशन प्लॉट डिव्हिजनला. हा डॉक्युमेंट व्हेरीसाठी. पेंडिंग ऍट अनडिफाईन्ड म्हणते फुल ऑक्युपेंसी. ओके सर, मी डेव्हलपर टीमला सांगतो. आणि सर आपले ऑथोरिटीच्या लॉग इनला पण ते टॅब दिसत नाही, तो ओपन होत नाही फुल ऑक्युपन्सी. हे अथॉरिटी लॉग इन डॅशबोर्डला का? हा, डॅशबोर्डला त्यांच्या त्यांच्याकडे ऑथोरिटीला प्रोसेससाठी गेलो होतो, पण त्यांना ते ब्लू टॅबच येत नाहीये त्यांच्या प्रपोजलला, त्यामुळे ते क्लिक करून ओपनच करता येत नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. हा ते सर, ते फिकोचा आहे हा इश्यू नाही सर. मग सिस्टीम आपण सिस्टम मध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे. तिथलं ते ऍडमिनिस्टर ते चेंज करू शकतात का ते? नाही सर, फिको सिस्टीमचं जे आहे ना ती कसं असते, जो पहिले इनवर्ड होईल ना प्रपोजल त्यांच्या लॉग इनला, त्याच्यावर हा. ऍक्शन घेतल्यानंतर दुसरं विजिबल होईल प्रपोजल. बरोबर, ओके ओके ओके. तो इश्यू त्याला नाही. नाही त्यांना पण आधी सर, ऍक्शन समजा घ्यावं लागेल का आपण त्या बाबतीत? डॉक्युमेंट अपलोड केलं असेल पैसे भरलेलं, तर ते व्हेरीफाय करायला पण दिसलं पाहिजे ना रिगार्डिंग ऑफिसर जे असतील त्यांच्याकडे. सर थांबा सर, यांचा क्वेश्चन वेगळा आहे तुमचा क्वेश्चन वेगळा आहे. नाही, तो फुल ओसीच्याच बद्दल आहे माझा. नाही नाही, ते फुरोशीचं नाही म्हणते ते. काय म्हणते हे सर, की त्यांच्या डॅशबोर्डला दिसते, पण जेव्हा ते त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपला प्रपोजल शो होतोय, पण त्याला ऍक्शन घेता येत नाही. त्याचा क्वेश्चन विचारलं. हा, तेच की, ते ओपन होत नाहीये त्यांच्याकडे. हा, ते फिको सिस्टीम ऍड केलेली सर. त्या फिफो सिस्टीम बद्दल काय माहिती द्याल ना? सर नेक्स्ट ट्रेनिंगला देऊ त्याच्याबद्दल माहिती. सिनियर टीम आता सध्या दुसऱ्या मीटिंग मध्ये आहे. ते जर जॉईन झाले असतील आपण सांगितलं असतं प्रॉपरली माहिती, तर नेक्स्ट आपण ट्रेनिंग मध्ये ते घेऊन घेऊ. ओके ओके, ठीक आहे. ओके सर. जितेंद्र सर बोला ना, काय क्वेश्चन होतं तुमचं? माझा प्रश्न आहे की जर ते फुल ओसीचं पेमेंट येतं बघा, पोस्ट पेमेंट सर्टिफिकेटचं, ते मी अपलोड केलंय, पण ते अपलोड करते वेळे मला स्टेटस दाखवते की इंजिनियर लेवलला ते ऍक्शन घेतलेली नाही.
हा म्हणजे कम्प्लीट डिटेल्स मध्ये पेंडिंग दाखवतो तुम्ही हा आरटीजीएस ऍक्शन टेकन इन पेंडिंग आणि हे अपलोड करतो ना आरटीजीएस तिथं अप्रुव्हल पेंडिंग असं 2 मेसेज दाखवतात. तर कम्प्लीट डिटेल्स त्याच्याविषयी मध्ये. काय मग तुमच्याकडे पर्याय? आता बघा सर, फुल ओसी हा तुम्ही पेमेंट आरटीजीएस थ्रू जर करत असाल तर तुम्ही हा काय करतात, बँकेत आरटीजीएस करून ते युटीआर नंबर वगैरे तिथं फिल करतात हो पेमेंट भरल्यानंतर, आणि ते हो रिसिप्ट तुम्ही अपलोड करता आणि सबमिट बरोबर. करता. आता हो ला पेमेंट रिसिप्ट ज्याला राईट दिलेलं असेल हा त्याला तो प्रपोजल शो होतो व्हेरीफाय साठी. हा पण ते बरोबर आहे, ते व्हेरीफाय व्हायला पाहिजे हे बरोबर, पण आम्ही जर कंप्लीट केली असेल तर ती प्रोसेसर ऍक्शन टेकन आला पाहिजे ना, ऍक्शन पेंडिंग म्हणून येत नाही. कुठं कशामध्ये इंजिनियर लेवलला. हा म्हणजे तुम्ही अपलोड केलं तर अप्रुव्हल पेंडिंग असं दाखवते का? हा ऍक्टिव्हिटी ट्रॅकिंग मध्ये गेलात की ना, हा की हा हा. प्रत्येक याची प्रोसिजर येते ना, की हे ओके पेंडिंग आहे, ऍक्शन हा टेकन पेंडिंग. तुम्ही जे अशा याच्यामध्ये इंजिनियरचं जे नाव येतं तिथे ते दाखवते की तुम्ही पेमेंटच्या याला स्टेटस ऍक्शन टेकिंग पेंडिंग म्हणून येते. बरं सर, म्हणजे तुमचं त्या असं म्हणणं आहे की जे कम्प्लीट डिटेल्स मध्ये जे ट्रॅकिंग टेबल आहे ते प्रॉपरली हा वर्क करत नाहीये. ऑलरेडी हा मी ते अपलोड केलेले आर्टिकल्स, पण ते मला माझ्याकडे दाखवते की तुम्ही पेंडिंग आहे. हा मग ते म्हणतात की तुम्ही ते भरलात नाही तर मग कसं होणार म्हणून. आणि जिथे भरले डॉक्युमेंट भरले तिथे दाखवते की डॉक्युमेंट अनअवेलेबल. तर ते एक त्यांना व्हिजिट म्हणजे तिथं कसं त्यांना सांगा की तुमच्याकडे प्रपोजल आलेला आहे. मी आता तुम्हाला तुमच्याकडून ना झाले. तिकीट नंबर टाकलाय बघा, 10/04/19 म्हणून चॅट बॉक्स मध्ये आहे ना. हॅलो हॅलो तिकीट नंबर सांगा ना. 10/04/19 04/19. ते तिकीट टाकलेलं आहे ना तुम्ही याच्या रिगार्डिंग? हो ते अक्षय पाटील सर म्हणाले की तिकीट टाका, मी त्याचं ठीक हे आहे. फॉलोअप घेतो. चालते सर, चालते मी पण सांगू देतो. हा मग त्यात मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकले, ते तुम्हाला समजेल मग काय म्हणाले. ते पण आणि सर आपण ज्यावेळेस बिल्डिंग मार्किंग करतो त्यात कॉमन टॉयलेट आणि पब्लिक टॉयलेट हे सेपरेट मार्किंग कसं करायचं? अशीच सर. हेलो हॅलो. हाँ सर बोल. हा सर म्हणलं ते कॉमन टॉयलेट आणि पब्लिक टॉयलेट हे हम्म सेपरेट मार्किंग कसं करायचं? कारण की त्याचा रिपोर्ट मला फेल येतो. ऑप्शन आहे ना सर त्यामध्ये सॅनिटरी काका ऐका कॉमन टॉयलेट ना सर. हा बाकीच्या कॉमन आणि टॉयलेट आणि पब्लिक टॉयलेट. पब्लिक टॉयलेट तर हा बघा ना याच्यामध्ये. पब्लिक टॉयलेट ठीक आहे, ते मार्क झाले त्याचं ओके येतंय, पण ते हा कॉमन टॉयलेट कसं मार्किंग करायचं? मार्क टॉयलेट एक मिनिट. टॉयलेट मध्ये तुम्ही गेलं टॉयलेट पब्लिक टॉयलेट हा एक बसा ना तिथेच. आलंय माझं. विनीता बुलू मॅडम, तुमचं माईक ऑफ करा प्लीज. हॅलो बाकीच्यांना माईक ऑफ हा करा. हॅलो. हा सर स्क्रीन दिसला सर. हा दिसते सर. हा रोड असतो हा मार्क करा. समजा प्लॉटची साईड ओके. फ्रंट साईडला म्हणजे ओव्हरलॅप करून मारायचा असतो प्लॉट साईडचा, तर तुम्ही तो खाली मारला होता म्हणजे मध्ये ठेवला होता. जसं तुम्ही बॅक साईडचा जसा हॅलो हॅलो बोलू का? सर, माझा एक प्रश्न होता. हॅलो बोलू का सर? हॅलो बोलू का? हॅलो ठीक आहे. हॅलो हॅलो बोला. सर,
मॅडम एक थांबा. तिकीट टाकलंय त्याचा अजून रिप्लाय नाही विनीता आलाय मॅडम सर. हॅलो, विनीता मॅडम बाकीचे जे क्वेश्चन चालू आहे आपण वन बाय वन घेत आहे. ठीक आहे सर. ते आशिष सर हम्म. दाखवलं का त्यांना? हाँ हाँ हो. ओके बोला मॅडम आता. हॅलो सर, मी एक बोला. तिकीट टाकलं होतं त्याचा अजून रिप्लाय नाही आलाय. तिकीट नंबर सांगा. तिकीट नंबर आहे 97024. 9724. 024. ओके मॅडम नोट करून घेतलेलं आहे मी. सर टॉयलेट हा सर. नोट करून घेतलेलं आहे. ज्याच्याकडे असेल ना मी त्यांना इन्फॉर्म करतो. आणि ह्याच सर फाईलला परत आता बाल्कनी मार्क करताना बॅड आर्ग्युमेंटचा पण एरर येतोय. ऍडजस्ट करावं लागेल म्हणजे मार्क जमतील. हॅलो. हाँ हॅलो. मॅडम, हा इश्यू मॅडम झाला आहे रिझॉल्व. आणि एक अजून प्रश्न आहे सर. एक टॉयलेट मार्क करतोय तर त्याला मेकॅनिकल व्हेंटिलेशन टाकतोय आम्ही दिलेलं आहे, पण तुमचं बेसमेंट आहे मॅम. मध्ये फेल येत आहे. मग त्याच्यासाठी काय करावं तुमचं लागेल? फ्लोर बेसमेंट मध्ये आहे. हॅलो. हॅलो. हो, बेसमेंट फ्लोर आहे मॅम तुमचं. फ्लोर आहे. फर्स्ट फ्लोर आहे. आम्ही सर तिथं टॉयलेट टाकतो, पण त्याच्यामध्ये ना मेकॅनिकल आम्ही टॉयलेट दिलाय तो मेकॅनिकल व्हेंटिलेशन. हा. तो रिपोर्टला तिथं ना फेल दाखवतोय. मग तिथं मेकॅनिकल तिथं काही ऑप्शन वगैरे आहे का काही टॉयलेट साठी? तिथं व्हेंटिलेशन मागतो तिथं तो. सर मेकॅनिकल व्हेंटिलेशनचा ऑप्शनच नाही आपल्या सॉफ्टवेअर मध्ये मग होत. ते रिपोर्ट मध्ये फेल एक जातो. वेळा ते बघावं लागेल. ते फेल जातो मग रिपोर्ट मध्ये सर. मग त्या ठिकाणी ऑप्शन आहे का काही दुसरं काही? नाही सर. मग ते रिपोर्ट मध्ये फेल दाखवतं. मग ते पुढे कसं करायचं सर सर? काही बघता येईल का मेकॅनिकल व्हेंटिलेशन साठी? तिकीट टाका ना सर. हा ठीक आहे. मग तिथं काही असं ऑप्शन करावं लागेल की ते तिकीट मेकॅनिकल टाका, व्हेंटिलेशन? तुमच्या व्हॅलिडेशन फोल्डर टाका. टीम तुमच्या सोबत कॉन्टॅक्ट करेल सर. फुल टाकू का आम्ही? हो. चालेल, आम्ही पीडीएफ पाठवतो याच्यामध्ये. आणि काही काही एरिया पण आहे सर, ते पण पाठवतो तुम्हाला. ते अपडेट नाही होत आहे सर. ते रिपोर्टला ते फेल दाखवते. पीडीएफ वगैरे होते आमचे, पण ते सेंड नाही होत सर. ते सर, एक काम करा, तुम्हाला जो इश्यू येत ना त्याचा एक तिकीट रेज करा आणि व्हॅलिडेशन फोल्डर अटॅच करा. त्याच्यात चालेल. डिस्कशन मध्ये टाका की काय इश्यू येत आहे. कुठलं फोल्डर कुठे आहे सर ते ऑप्शन? चालेल, थँक्यू सर. हॅलो हॅलो. बोला तुझे सर. सर, माझं तिकीट होतं 100366. 100366. 366. हा 366. तर यात काय झालंय सर की डेव्हलपरने पेमेंट केलंय आणि आपल्या प्रपोजलला म्हणजे मी जेव्हा पेमेंट प्रोजेक्ट व्हेरिफिकेशन मध्ये जातो ना, तर मला अजून तिथेच दिसते ते प्रपोजल. ओके. हा, आणि मी तिथे म्हणजे त्या पेड वरती क्लिक केलं ना, तर तिथे एक विंडो येते आणि ती विंडो सांगते की तुमचं प्रपोजलचं पेमेंट झालेलं आहे आणि थोड्या वेळातच म्हणजे तिथे प्रपोजल पुढे जाईल. पेमेंट कधी केलं सर तुम्ही? सॅटर्डेला फ्रायडेला फ्रायडेला केलाय. आता पण तोच इश्यू दाखवतो. हो सर, अजून माझं प्रपोजल तिथेच दिसतंय. नाही ते नाही म्हणत. ते जे तुम्हाला पॉपअप मेसेज येतोय ना, तुमचा ऑलरेडी डिटेल झालेला आहे अमाऊंट, तर ते तुम्हाला हो. परत